नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अंजलीच्या हिश्श्याचे 60% शेअर्स हे मिसेस देशमुखला विकलेले असतात आणि ती पेपर दाखवते तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि देशमुख सर्वांना बोलते, आता या कंपनीची नवी मालकीण मी आहे, आता सर्व डिसिजन हे मीच घेणार, आता या नवीन ओनरशिपची सुरुवात ही आपण या जुनाट झालेल्या मशनीला बाहेर काढून करूया, असे बोलून ती अर्णवच्या आईच्या मशनीवर हात ठेवते. त्यावेळेस ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही राग येतो आणि ईश्वरी ही देशमुखीचा हात पकडते आणि अर्णवला बोलते, फक्त शोपीस नाही तर हे माझ्या आईचं अस्तित्व आहे, त्याला मी कोणालाच हात लावून देणार नाही. तेव्हा देशमुख बोलते, हो म्हणूनच मला आता या कंपनीवरचे तुझ्या आईचे अस्तित्व आणि तिचं नाव दोन्ही पुसून टाकायचं आहे. आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी रागाने देशमुख बाईकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा राजेशला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो आणि राजेश हा अर्णवला बोलतो, तुला काय वाटलं, तू माझा गेम ओव्हर केलास, आता खरा गेम तर सुरुवात झाला आहे. आणि तेव्हा अर्णव बोलतो, तुला जेवढा जोर लावायचा आहे तेवढा जोर लाव, मी आता माझी कंपनी कशी मिळवतो तू बघत राहशील. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी आपली कंपनी पुन्हा मिळवू शकतील का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.